नमस्कार, माझं नाव मूर्तिकार श्री संदीप सुरेश अडूरकर। गेले 20 वर्ष मी या गणपती मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळे क्षेत्रामध्ये आहे। त्याच्या आधी माझा प्रवास जीवनाचा असा होता की मी लहानपणापासून कलेची आवड असल्यामुळे मी कमर्शियल आर्ट्स केले, रचना संसद स्कूल ऑफ कमर्शियल आर्ट्स अप्लाइड आर्ट्स मध्ये। पण गेले जवळजवळ 20 वर्ष झाले माझी मोठी मुलगी संस्कृती, तिच्याच नावाने हा कारखाना आहे, संस्कृती कला निकेतन। माझ्या मोठ्या मुलीचा जन्म 2006 ला झाला, तेव्हापासून हा कारखाना सुरू केला आहे आम्ही त्या वर्षापासून, आणि आज या प्रवासाला 20 वर्ष पूर्ण झालेली आहे। एकेकाला वाटतं ना की कोणाला असं वाटतं की कोणाला गाडी आवडत असते, कोणाला अजून काही आवडतं, मोबाईल आयफोन आवडत असतो, मला मूर्त्या घडवणं हे आवडतं। किंवा एक वेगवेगळे नवीन चॅलेंजिंग जॉब येतात कुठल्या वेगळ्या रूपामध्ये किंवा बॅलन्सिंग जॉब, ह्या गोष्टी खूप आवडीच्या वाटतात। आणि बाप्पा म्हटलं की आपल्याला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, ते तर आहे। म्हणजे बाप्पाला आपण आपल्या मित्राप्रमाणे ट्रीट करतो, अरे तुरे करून हा बाप्पा, हा गणपती बाप्पा। तर त्या अनुषंगाने एक खूप जवळचं नातं आहे इमोशनली गणपती बाप्पाशी। हो, आणि खूप बरं वाटतं। म्हणजे बरं इन द सेन्स असं वाटतं की आपण सगळेच जण, म्हणजे मीच नव्हे, मी तर मूर्तिकार आहे, मी मूर्ती घडवतो। माझा प्रवास गणपती ज्या दिवशी स्थापना असणार त्याच्या 3-4 महिने आधीपासून सुरू असतो। पण बाकीचेही जे आता मंडळ आली किंवा घरगुती जरी गणपती झाला तरी ती लोकही घरी डेकोरेशन काय करावं, किंवा यावेळेला पडदे कुठले लावावे, कलर कुठला लावावा, ढोल ताशा कुठला आणावं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी घरापासून ते सार्वजनिक स्तरापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो। आणि हा तो आपल्या बुद्धीमध्ये तो कायम असतो 12 महिने, की आपण एखादं आता सोशल मीडियाचं हे जग आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो की हे कुठलं डेकोरेशन चांगलं, मग आपण ते सेव्ह करून ठेवतो ते रील, किंवा आपल्यालाही घरी करता येईल किंवा असं। या अनुषंगाने प्रत्येक जण त्यांच्या बुद्धीमध्ये तोच असतं की वर्षभर आपण गणपती बाप्पाच्या वेळेस काय करू शकतो, काय वेगवेगळे नवीन, काही जसे इमिटेशन ज्वेलरी येतात किंवा अजून काही मोदक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात मार्केटमध्ये, तेव्हा माणसं ते म्हणजे आपले स्वतःच्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून त्या नक्कीच आवर्जून बाप्पासाठी विकत घेतात, भले त्यांचं बजेट असो नसो। निरंतर प्रवास आज 20 वर्षांनी चालू आहे आणि याच्या पुढे चालू राहील, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी करत राहील। एक प्रकारे हे व्यसन म्हणा हरकत नाही, बाप्पा घडवणं एक प्रकारे व्यसन आहे, एक पॅशन आहे, हे करतो। ही एक कला आहे, आणि आपण जेव्हा प्रत्येक कलेला सुरुवात करतो तेव्हा एक भीती असते मनामध्ये, ती तुमच्या मनामध्ये होती का कधी? भीती इन द सेन्स, भीती याची नव्हती की बाप्पा व्यवस्थित जाईल की नाही, माझी भीती हीच होती की आपल्याकडनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तो कसा जाईल, आपल्या कारखान्यातनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे एखादी, बरे ती घरगुती असो किंवा सार्वजनिक असो, ती मूर्ती कशा चांगल्या प्रकारे बाहेर जाईल, चांगलं त्याच्यामध्ये कलर काम आलं, फिनिशिंग आलं, सजावट आली, त्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये। तोच आम्ही विचार करत असतो की चांगली जास्तीत जास्त सुशोभित मूर्ती आपल्या कारखान्यातून बाहेर निघावी, जेणेकरून प्रत्येकाला बघून आनंद मिळावा, बरोबर, आणि त्याचं कौतुक व्हावं। मोठ्या मूर्ती बनवताना एवढाच विचार असतो की बाप्पा जेव्हा दर्शन घेईल, जेव्हा आपण एखादा भाविक त्याच्याकडे दर्शन घेईल, तेव्हा ती नजर त्याच्याकडे असावी, जास्तीत जास्त चांगलं सुशोभित व्हावं, डेकोरेशन त्याचं चांगलं व्हावं किंवा फिनिशिंग चांगली व्हावी। एक प्रकारे बाप्पाकडे बघून आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे की सुंदर म्हणून हे त्याच्या तोंडून उद्गार निघाले पाहिजेत भाविकाचे किंवा जे कोण दर्शनाला येतात त्यांच्या। बघताना आम्हाला खूप चांगलं वाटतं, हे जर कोणी म्हणालं तर आम्हाला खूप आनंद मिळतो। त्याच्यामुळे समोरच्याला चांगलं वाटावं या उद्देशाने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नशील असतो आणि आम्ही त्या हिशोबाने मूर्त्या घडवण्याचा प्रयत्न करतो। आणि बाकी तर तुम्ही
सगळे भक्तजण आहातच ठरवायला. तुम्हाला कधी ह्या जर्नीमध्ये पूर्ण कधी काही चॅलेंजेस आले का मूर्ती हो बनवताना? येतात ना, बरेच येतात. कधी पीओपी बंदी हे एक मोठं हल्ली रिसेंटली चॅलेंज येऊन गेलं पीओपी बंदीचं. मग त्याच्यावर पर्याय आम्ही हा काढला की कागदी लगद्याची मूर्ती. आता आपल्याकडनं एक 15 फुटाची कागदी लगद्याची मूर्ती जाणार आहे गुजरातला. ती कागदी लगद्याची यावर्षी आपण एक सुरू केले, पण जी बंदी होती ती बऱ्यापैकी उठल्यामुळे आता परत मंडळांना पीओपीच्या मूर्त्या हव्या झाल्या, त्यामुळे आम्ही तेही करतोय. दोन्ही प्रकारच्या तयारीमध्ये आहोत. तर कोणाला कागदी लगद्याची हवी तर तेही तयारीत आहोत, आणि कोणाला जर पीओपीच्या हवे असतील तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या त्याही आम्ही तयारीत आहोत आणि केलेल्या पण आता. अचानक जेव्हा तुमच्या समोर येतो बाप्पा आगमनाच्या दिवशी, तेव्हा तुम्हाला ते खूप भव्य दिवस वाटतो. पण आमचा प्रवास त्याच्या पाठी खूप मोठा असतो. म्हणजे मंडळाने ऑर्डर दिल्यापासून, मंडळाशी मिटिंग करून, मंडळात ठरवण्यापासून की बाबा कशा प्रकारची मूर्ती घडवावी. काही मंडळ सुचवतं, काही मंडळ स्केच घेऊन, काही आम्ही सुचवतो की आपण अशा प्रकारे करू. तर ह्याच्या वेळेला असं होतं की ते पहिलं ठरल्यानंतर आमची पहिली पायरी असते, पहिली स्टेप जी असते ती मूर्ती कुठल्या साईजमध्ये हवी त्यानुसार ते आपल्याकडे वेगवेगळ्या साईजेसचे डाईज आहेत, साचे आहेत. मग त्या साच्यातनं ती मूर्ती कास्टिंग करणं आम्ही, म्हणजे साच्यातनं पीओपीच्या मूर्त्या काढणं. मग ते पार्ट्समध्ये निघतात. पाय वेगळे, 2 पाय वेगळे, बॉडी वेगळी, चेहरा वेगळा, सोंड वेगळी, हात वेगळा, मुकुटाची रिंग वेगळी, अशा प्रकारे ते सगळं पहिल्या मूर्तीचं कास्टिंग केलं जातं. ओतकाम म्हणतो आम्ही, कास्टिंग केलं जातं. ते कास्टिंग केल्यानंतर त्याच्यानंतर मग ॲज पर जे डिझाईन असेल त्याप्रमाणे ते आम्ही जोडतो. जसं कोणाला एक पाय वरती पाहिजे, कोणाला खाली पाहिजे, कोणाला दोन्ही पाय खाली पाहिजे, त्या अनुषंगाने ते जोडतो. जोडल्यानंतर मग त्याचं फिनिशिंग केलं जातं. फिनिशिंग झाल्यानंतर मग रांद्याचे, म्हणजे आम्ही रांदा म्हणून आपण व्हायटिंग पावडर, डिंक असं सगळं मिक्स करून, कापूस वगैरे सगळं मिक्स करून एक रांदा म्हणून आम्ही त्याला म्हणतो. एक ते बनवून त्याच्यातनं मग आमच्याकडे काही दागिन्यांचे डाईज आहेत, साचे आहेत, त्याच्यातनं ते काढून ते मूर्त्यांवरती चिटकवले जातात. ते चिटकवल्यानंतर मूर्ती फिनिशिंग करून त्याच्यावरती प्रायमर चढवलं जातं. प्रायमर नंतर बॉडी कलर आहे, मग शेडिंग, मग आखणी, लिखाई म्हणतात काही लोक त्याला, आणि नंतर मग गोल्डन लावून मग कोणाला मंडळाची इच्छा असेल तर आम्ही डायमंड सजावट करतो किंवा मंडळ स्वतः करतो, आणि मग धोतर वगैरे लावून मग ते दिलं जातं. या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगला एक अनुभव असेल जो तुम्ही सांगू शकता? कधी कधी परत खूप चांगला अनुभव, चांगलेही आहेत वाईटही आहेत, पण आपण चांगल्याबद्दल बोलूया. चांगलं म्हणजे बरेच मंडळ खूप अप्रिशिएट करतं. जेव्हा आम्ही मूर्ती जेव्हा घेतात तेव्हा आमच्या हातात जेव्हा नारळ आणि शॉल देऊन जो, किंवा इथे मूर्ती नेताना म्हणा किंवा मंडळात कधी गेलो दर्शनासाठी तर जो आमचा सत्कार करतात, तर त्याचा जो आम्हाला आर्थिक मोबदला जो मिळाला असतो ना, त्याच्यापेक्षाही आम्हाला खूप मोठं त्याचा आनंद वाटतो किंवा कौतुक वाटतं. त्या पैशापेक्षाही मौल्यवान आहे ते. असं ज्यांना आता हे असं मूर्तिकार घडवायचं ॲज अ कलाकार, तुम्ही त्यांना काय सांगाल? हो निश्चितच. आता माझी स्वतःची मुलगी 20 वर्षे तीही करते, आणि मी प्रत्येक तरुणांना किंवा कोणी माझ्याकडे आलं तर मी त्यांना तेच प्रोत्साहन देतो की तुम्ही करा, आवर्जून करा. फक्त एकच करा की एक डेडिकेशन आहे, आपण तपश्चर्या म्हणू थोडक्यात त्याला, ती आहे, ती फॉलो करा. नुसतंच करायचं म्हणून आलं, 2 दिवस केलं, 4 दिवस केलं, आठवडाभर केलं किंवा एखादा वर्ष केलं गणपतीचं, आता असं नाही चालत. आज मीही 20 वर्ष होऊन मला अजून बरंच शिकायचं. मी माझ्याकडनं मला जेवढे मॅक्सिमम देतो तेवढं मुलीला देतो, की अजूनही कोणी आलं माझ्याकडे कलाकार तर मी त्याला नक्कीच प्रोत्साहन देतो. कोणाला रंगकाम करायला आवडत असतं ते येतात, करतात, आवर्जून त्यांना प्रोत्साहन देतो. पण कोणीही जे करावं त्यांनी ते खूप एक डेडिकेशन म्हणून आपण किंवा एक तपश्चर्या करावी त्याच्यापाठी. कारण हे असं नाही की 1 वर्ष केलं दुसऱ्या वर्षी सोडून दिलं. हे खूप लॉंग जर्नी आहे. आणि म्हणजे आता विजय खातू सर एवढे मोठे नामांकित, त्यांनी ते तुझी जर्नी केलीच असं. आणि हे उभं करायला खूप वेळ लागतो, विश्वास टिकवायला, एक चांगली कला सादर करायला वेळ लागतो, घालवायला वेळ नाही लागतो. तर कोणीही करताना म्हणजे मी हेच सांगेन की एखाद वर्षासाठी म्हणून करायचं असेल किंवा काही शॉर्ट पिरियडसाठी करायचं तर बिलकुल याच्यामध्ये तुम्ही हात घालू नका. करायचंय, मनापासून करायचंय. मग त्याच्यात तुमचे कपडे, नवीन कपडे घाण जरी झाले तरी त्याची तयारी ठेवा.
तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा तुम्ही जे म्हणजे तुम्हाला नॉलेज कुठून ॲक्वायर केलं तुम्ही, म्हणजे तुम्हाला गोष्टी कलाकाराला नॉलेज कुठून घ्यावं लागत नाही, ते इनबिल्ट असतं. फक्त त्याला अजून तरी पण एक प्रोसेस म्हणून असते की ह्या प्रोसेस म्हणजे लहानपणी मला एक आवड होती की आमच्या घराचा जो कारखाना होता, छोट्या अच्छा. गणपतीचा होता, घरगुती गणपतीचा. तर त्या कारखान्याच्या बाहेर एक सीझन पाऊस म्हणजे साधारणपणे गणपतीच्या 2-3 महिने आधी त्यांचंही काम चालू व्हायचं, मातीच्या मूर्त्या घडवण्यापासून रंगकाम. त्यावेळेला जाऊन तासनतास त्या कारखान्यांच्या बाहेर उभं राहायचं, बघायचं कशा प्रकारे मूर्ती घडवतात, माती कशी मळतात, कशा प्रकारे मूर्ती घडवतात, साच्यातनं कशी काढतात, कसे हात जोडतात, फिनिशिंग कशी करतात, दागिने कसे चढवतात. त्याच्यानंतर मग ते मूर्ती सुकल्यावर फिनिशिंग करून त्याला व्हाईट वॉश, बॉडी कलर वगैरे ह्या सगळ्या प्रोसेस लिटरली म्हणजे कारखान्याच्या बाहेर तासनतास उभं राहून बघून मग मला आईचे शाळा किंवा क्लासेस झाल्यावरती जो फावला वेळ असायचा, त्याच्यात जेव्हा आम्हाला खेळायचा जो माझा वेळ असायचा की मला खेळण्यासाठी जे सोडलं जातं, त्यावेळेत मी जाऊन ते कारखान्याच्या बाहेर उभं राहायचो आणि ते बघायचो आणि ते नोटीस करून करून आवड निर्माण झाली. मग हळू कलाकार असल्यामुळे हळू मग शेडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी खूप म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये पण इलस्ट्रेशन हा विषय असल्यामुळे एअर ब्रशिंग वगैरे ह्या गोष्टीवरती माझं चांगलं प्रावीण्य होतं. मग त्यानुसार मग हळूहळू तयार झालं आणि केलं आजपर्यंत. आज बरेच लोक आहेत, माझी पूर्ण फॅमिली आहे, माझ्या कारागिरांची टीम आहे, म्हणजे माझे वडील, आई वडील, सासरे यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि फॅमिली आता तर निश्चितच माझी फॅमिली आहे, ते लोक सगळेच मला खूप चांगले सपोर्ट करतात. चांगले मित्रमंडळी तुमच्यासारखे पण भेटलेत, तेही खूप कोऑपरेटिव्ह सपोर्टिंग आहे आणि काही नवीन संकल्पना वगैरे सुचवत असतात आणि आम्ही ते फॉलो करून काहीतरी थोडंसं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. बाकी बाप्पांची कृपा. आता म्हणजे आपण 3 महिने बाप्पा सोबत असतो, त्याला आपण सजताना बघतो, त्याला आपण बनवतो आपल्या हाताने. सो तो जेव्हा आपल्या कारखान्यातून निघतो तेव्हा तुमचं इमोशन्स काय असतात? निश्चितच रडायला येतं त्यावेळेला. देव चोरला माझा, देव चोरला माझा, देव चोरला. प्रचंड म्हणजे असं असतं ना की आई बाप असतात की ते आपल्या मुलीला खूप चांगलं पालनपोषण करतात, जन्म देतात, पालनपोषण शिकवतात चांगलं. आणि ती जेव्हा सासरी जाते लग्न करून, त्यावेळेला जे आई बापाचं मन जे असं भरून येतं किंवा गहिवरून येतं ना, ते आम्हाला होतं की आम्ही याला 3 महिने ठेवला कारखान्यात, जपला. चोरला माझा, देव चोरला. भला थोरला माझा, भला थोरला माझा, भला थोरला. खूप त्याच्या सानिध्यात राहिलो, त्याचा सहवास मिळाला मला. आणि ऑल ऑफ सडन एक दिवस असं होतं की तो निघून जातो आणि मग ते पूर्ण कारखाना रिकामा होतो.